नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। भारतामध्ये राजकारण धर्मविरहित नाही। भारतामध्ये राजकारणात धर्म आहे आणि धर्मातही राजकारण आहे। दसऱ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा हिंदुत्वाची चर्चा सुरू झाली आहे। दसरा हा हिंदूंसाठीच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक, 3.5 मुहूर्तांपैकी एक आणि त्या दसऱ्याच्या निमित्तानं अत्यंत स्वाभाविकरित्या हिंदुत्वाच्या व्याख्येबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू करण्यात आली। सकाळच्या वेळेला, दसऱ्याच्या दिवसाच्या सकाळच्या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी हिंदुत्व हे केवळ कर्मकांडापुरतं नाही असं म्हटलं आणि दिवस सरत असताना दसऱ्याच्या दिवशी झालेल्या मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं हिंदुत्व हे फक्त घंटा आणि थाळ्या बडवण्यापुरतं नाही असंही सांगितलं। यापूर्वीपासून शिवसेना आपलं हिंदुत्व शेंडी आणि जानव्यापुरतं नाही असं म्हणत हिंदुत्वातल्या ब्राह्मणी वर्चस्वावर टीका करत आलेली आहे। आत्ताच्या घडीला मुळात भारतीय राजकारणात देशभक्ती आणि हिंदुत्व हे दोन टिपेला गेलेले स्वर आहेत आणि याचं पूर्ण श्रेय निर्विवादपणे किंवा वादग्रस्त पद्धतीनं फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांच्याकडे जातं। अशा स्थितीमध्ये हिंदुत्वाच्या संदर्भात प्रत्येक राजकीय पक्षाला या हिंदुत्वाचा थोडासा तरी शिडकावा आपल्या अंगावर असावा याच्यासाठीचा प्रयत्न होताना दिसतोय। मग काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले राहुल गांधी जॅकेटच्या वर जानवं घालतात का आत घालतात असा वाद होतो। विविध पद्धतीनं ते देवळांच्या फेऱ्या करतात, त्याच्यावरून निर्माण होत आहेत ते नवे नवे प्रश्न। आणि दुसऱ्या बाजूला आजवर कायम हिंदुत्ववादी भूमिकेत गेलेल्या शिवसेनेला आता गैर हिंदुत्ववादी पक्षांच्या बरोबर युती केली म्हणून छेडलं जातं, प्रश्न विचारले जातात आणि शिवसेनेला त्याचा राग येतो। हे सगळं घडत असताना समाज मनातलं हिंदुत्व नक्की कसं आहे? समाज मनातल्या हिंदुत्वाची वैयक्तिक व्याख्या आहे का? या हिंदुत्वाची पुनर्व्याख्या करण्याची गरज राजकारण्यांना वाटतेय का खरंच समाजात तशा प्रकारची गरज आहे? आणि हिंदुत्व हे सर्वाधिक वेगानं कालानुरूप बदलणारं व्याख्यित अशा स्वरूपाचं मत आहे का याच्या संदर्भातली चर्चा होणं अत्यंत स्वाभाविक आहे। आजच्या लक्षवेधीमध्ये आम्ही त्याच प्रकारचे प्रश्न उपस्थित करतोय की हिंदुत्वाला आपण आजही चिकटलेलो आहोत अशा शिवसेनेला का सांगावं लागतं? हिंदुत्व हे कर्मकांडाच्या पलीकडे आहे असं मोहन भागवतांना का म्हणावं वाटतं? राजकारणात धर्म कोणी आणला आणि धर्मविरहित राजकारण भारतात शक्य आहे का? हा त्याच बरोबरचा कळीचा प्रश्न आणि त्याच निमित्तानं आजची लक्षवेधी चर्चा हिंदुत्वाची नवी व्याख्या कोणासाठी? आजच्या या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत शिवसेनेचे प्रतिनिधी आणि नेते श्याम देशपांडे, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक सुनील केटकरू, विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय महामंत्री शंकर गायकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता तसंच माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी। पहिला अत्यंत स्वाभाविक आणि थेट प्रश्न श्याम देशपांडे यांना आहे। श्यामराव, दसरा मेळावा झाला, दसरा मेळाव्यामध्ये अपेक्षेप्रमाणे हिंदुत्वावर आपल्या पक्षप्रमुखांनी मत मांडलं आणि ते बोलताना म्हणाले की घंटा बडवणं हे काही शिवसेनेचं हिंदुत्व नाही। मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की काल परवा महाआरत्या करणारा पक्ष हा आज घंटा बडवणं म्हणजे हिंदुत्व नाही हे कसं काय म्हणू शकतो? महाआरत्यांमध्ये तर घंटा वाजवली जात होती, तेव्हा ते हिंदुत्वाचं प्रतीक होतं। आज घंटा वाजवायला नरेंद्र मोदींनी एका वेगळ्या हेतून सांगितलं असताना तो घंटा वाजवण्याचा विषय हिंदुत्वाशी आणून जोडणं कितपत योग्य आहे? नमस्कार।
नमस्कार. मुळामध्ये गेले वर्षभर ज्या पद्धतीने आमचे जुने मित्रपक्ष एक वेगळी हाकाटी पिटतात की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, आणि त्याच्यावर कडी म्हणजे माननीय महामहिम राज्यपालांनी आपल्या पदाचा जो मान आहे तो सोडून ज्या पद्धतीने शिवसेनेला विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्ही सर्वधर्मीय झालात का, सेक्युलर झालात का आणि हिंदुत्व सोडलं का, या सगळ्या गोष्टीवर कुठेतरी उत्तर देण्याची आवश्यकता होती असं माझं मत आहे. कारण गेली अनेक वर्ष ह्या देशामध्ये रेटून खोटं बोलायचं आणि आम्ही म्हणतो तेच खरं आणि हिंदुत्वाचा ठेका फक्त आम्हाला दिलाय अशा पद्धतीने काही आमच्या मित्रपक्षाचं जे वर्तन आहे त्या वर्तनाला कुठेतरी चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे असं अनेक समाजातल्या मान्यवरांचं मत आहे. म्हणजे पण मग शामराव, नक्की मुद्दा काय आहे? घंटा वाजवायला लागण्याचा राग आहे की घंटा वाजवायला लागण्याचा राग आहे की सेक्युलर म्हटल्याचा राग आहे? कारण आता अशी चर्चा समाज माध्यमांमध्ये असते की जर समजा रस्त्यावर चालणाऱ्या एखाद्या शिवसैनिकाला ए सेक्युलर अशी हाक मारली तर सर्वात जास्त राग येतो. नाही, सोयीचं हिंदुत्व लोकांच्या माथी मारण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी आमचे मित्रपक्ष करतायत आणि ह्या देशातील बहुसंख्य हिंदुत्वाच्या मानणाऱ्या लोकांचा ठेकेदार आम्ही आहोत हे जे भासवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना फक्त आठवण करून दिली की ज्या ज्या वेळी हिंदुत्वावर अडचणी आल्या, संकट आली, त्यावेळेला तुम्ही कुठे होतात. मंदिरं उघडली नाहीत अशा वेळेला राज्यपालांना हे लक्षात नाही आलं की या राज्यातले सर्व धर्मस्थळ बंद आहेत, फक्त मंदिरं बंद नाही ठेवलेली. एकीकडे माननीय पंतप्रधान म्हणतायत की अजूनही कोरोनाची साथ गेलेली नाहीये, अंतर ठेवा, सगळ्यांनी नियम पाळा. अशा वेळेला त्यांच्याच पक्षाची लोक मंदिरं उघडा म्हणून या ठिकाणी आंदोलनं करतायत आणि आम्हाला फक्त हिंदुत्वाचं प्रेम आहे असं दाखवण्याचा जो बेगडी प्रयत्न करतायत त्याला उत्तर देण्याची गरज होती आणि ते उत्तर माननीय शामराव, आपण असं म्हणताय की बेगडी हिंदुत्व, दुटप्पीपणा हिंदुत्वातला, या सगळ्या गोष्टी कुणी आणल्यात ते सांगा, नाव घ्या, नाव घेऊन बोललात तर अधिक बरं पडेल. शामराव, नाही, भारतीय जनता पार्टी, खास करून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोयीचं, आणि भारतीय जनता पार्टीचे तद्दन सर्व नेते सोयीचं राजकारण करतात. महाराष्ट्रामध्ये पालघरला साधूंची जी हत्या झाली ती दुर्दैवी होती, पण त्याच वेळेला कर्नाटकात अंकारेश्वर मंदिरामध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात 3 पुजाऱ्यांना ठेचून मारलं, पण तिथं मुख्यमंत्री भाजपचा आहे म्हणून तिथं बोलायचं नाही. उत्तर प्रदेशमध्ये हाथरसमध्ये एका वाल्मिकी समाजाच्या दलित महिलेवर अत्याचार होतो, त्यावेळेला ह्यांच्यापैकी कुणी गळे काढत नाही. पण महाराष्ट्रामध्ये साधूंची हत्या झाली, हा प्रकार अत्यंत निंदनीय, दुर्दैवी होता, त्याच्यावर सरकार ऍक्शन घेत आहे. पण तुम्ही मांडत असलेल्या मुद्द्यातून समोर हेच येत आहे की हिंदुत्वाचा प्रचार प्रसार स्वार्थासाठी आणि दुटप्पीपणे करणं हे आता शिवसेनेला पसंत न पडे झालेलं आहे. शिवसेनेच्या मनामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात परिवर्तन का व्हावं? शिवराय कुलकर्णी, जसे नेते तसे प्रवक्ते. काल नेते बोलले, शिवसेनेचे पक्षप्रमुख बोलले, राज्यावर काहीच बोलले नाही. पूर्णपणे राजस्थानमध्ये, त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये, त्याच्यानंतर गुजरातमध्ये असे सगळे मुद्दे, हरियाणामध्ये, या सगळ्या मुद्द्यांवर काल मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं. आताही उदाहरणं देताना शिवसेनेचे प्रवक्ते बाहेरचे हाथरस पासून सगळे उदाहरणं देत आहेत. महाराष्ट्रातल्या बलात्कारांवर बोलाल की नाही? महाराष्ट्रामध्ये बलात्कारांची मालिका आज आपला हिंदुत्वाचा विषय आहे, पण आता प्रवक्ते हिंदुत्वावरून एकदम हाथरसच्या बलात्कारावर गेले म्हणून सांगतो. आता मेळघाटामधलं परवाचं प्रकरण उघडकीस आलं, क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार उघडकीस आले, कोरोना सेंटरवरचे बलात्कार उघडकीला आले. आपल्या मागासवर्गीय अनेक. शिवराजी, एक मिनिट, आता तुम्ही मुद्द्यापासून सरकू नका, विषय हिंदुत्वाचा आहे, त्यांना बलात्कारावरची चर्चा करायची असू शकते. मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही हिंदुत्वाचा दुटप्पी अर्थ काढता का? तुम्ही हिंदुत्वाला सोयीस्कररित्या वापरता का? आणि भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाच्या बाबतीत अशी वागतेय, याचा साक्षात्कार शिवसेनेला 1 वर्षापूर्वी झालाय का? हा, शिवसेनेला जेव्हापासून त्यांनी काँग्रेस आपल्या वडिलांना दिलेला शब्द पाळण्यासाठी जनादेशाचा अनादर करून भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसून जेव्हापासून उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये एक अपराध बोध आहे आणि त्या अपराध बोधातून काहीतरी समर्थनार्थ भाषण दिलं पाहिजे म्हणून कालच्या भाषणामध्ये आलेला हिंदुत्वाचा
मध्ये बोलू नका. श्यामजी तुमच्यामध्ये मी बोललो. प्रेम आहे तर तुम्ही मेहबूबा मुफ्ती साहेब बरोबर का गेले? ठीक आहे, फार देशप्रेमी आहे का? त्यांना बिलकुल नाही, मध्ये नाही. मेहबूबा मुफ्ती मोहम्मद सईद ही काही देशप्रेमी आहे का? पाटील मोदी काय बोलतोय? तुम्ही तुमचा कुटुंबीपणा आहे. शामराव एक मिनिट. शामराव काय होतंय, तुम्ही बोलायला लागल्यावर त्यांचा आवाजच येईल असा होता. बोलू द्या की शामराव एक मिनिट, त्यांना मुद्दा पूर्ण करू द्या. शिवराय कृपया वेळेत मुद्दा पूर्ण करा. पूर्ण करतो. त्या अपराध मुदापायी कालचं भाषण होतं. मंदिरं उघडण्याचं जे आंदोलन आहे ते जर हिंदुत्वाचं आंदोलन असेल तर मला आनंद आहे की आमचे नेते वंचितचे नेते आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे देखील हिंदुत्ववादी झालेत असं जर यांना म्हणायचं असेल तर मी त्याचं स्वागत करतो. आता एक मिनिट शिवराय कुलकर्णी आणि आपल्यासोबत श्याम देशपांडे आहेत, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे दोन्ही प्रवक्ते आपल्यासोबत. त्यापैकी भाजपला आता अचानक असा दावा करावासा वाटतोय की बाळासाहेब हिंदुत्ववादी झाले की काय? एक पटकन प्रतिक्रिया त्यावर आणि त्याच्यानंतर सुनील किटकरू यांच्याशी बोलणार आहोत आपण. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता आणि माजी पोलीस अधिकारी या नात्यानं धनराज वंजारी आहेत. धनराजजी, बाळासाहेबांचा हा 360 डिग्री टर्न आहे का की वंचितच्या सोबत त्यांनीही हिंदुत्वाचं राजकारण सुरू केलंय? हे बघा, जेव्हा आपण धर्म या संकल्पनेचा विचार करतो तेव्हा धर्माला लागून किंवा धर्म ज्याच्यावर आधारित आहे असा बायनॅक्युलरचा दुसरा भिंग म्हणजे अध्यात्म. अध्यात्म आणि धर्म या दोन बायनॅक्युलर मधून जर तुम्ही बघितलं तर ते जे एक चित्र तयार होतं ते चित्र धर्माच्या सत्यासत्यतेचं चित्र आहे. आणि ही सत्यासत्यता जर समाजाला नितांतपणे कोणी समजावून सांगितली असेल तर ती संतांनी समजावून सांगितली आहे. सत्याचा पाहू जाई अंत ते खरे संत. मग आपल्याकडे ज्ञानेश्वरापासून तर गाडगे महाराज तुकडोजी महाराजापर्यंतची मांदियाळी आहे ही खरी संतांनी धर्माची केलेली परिभाषा आहे, निरपेक्ष परिभाषा आहे, सापेक्ष नाही. धर्म जेव्हा आपण सापेक्षतेकडे आणतो तेव्हा कुठेतरी त्याच्यात भेसळ होते. आणि पंढरपूरचा विठोबा हा या संतांच्या दैवताचं प्रतीक आहे. धर्माच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण आध्यात्मिक नजरेने बघतो तेव्हा आपल्याला तो पंढरीचा विठोबा उभा विटेवरी करकटेवरी ठेवून या युगे 28 लक्षात येतो. आणि हे खरं प्रतीक आहे. पण धनराजजी, तुम्ही केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाचं मंदिर उघडावं म्हणत नाही आहात, तुम्ही सर्व धर्मस्थळ उघडायच्यासाठी, सर्व प्रार्थना स्थळ उघडण्यासाठी झटता आहात. मग तुम्ही या देशात, ज्या देशामध्ये हिंदू बहुसंख्य आहेत, ज्या देशामध्ये हिंदूंची उपासना पद्धती सर्वाधिक पद्धतीनं अनुसरली जाते, त्या देशामध्ये प्रार्थना स्थळांच्या उघडण्याच्या साठीचा संघर्ष उभा करत असाल तर स्वाभाविकरित्या हा प्रश्न उभा राहतो की प्रकाश आंबेडकर हिंदुत्ववादी झाले आहेत का? नाही, त्याचंच उत्तर मी देतोय, पण लेट मी कम्प्लीट, मला उत्तर देऊ द्या. प्रकाश आंबेडकर हिंदुत्ववादी झाले का किंवा बौद्धवादी झाले का किंवा याच्यापेक्षा महत्वाचं आहे प्रकाश आंबेडकर जी धार्मिक स्थळं सगळ्या धर्माचे उघडण्याचं आंदोलन जे करतात आणि सांगतात त्याचा अर्थ एक आहे की मंदिरं, देवळं, धर्मस्थळ बंद असल्यामुळं मग ते गुरुद्वारा असो की चर्च असो, ज्या लोकांची उपासमार आहे, मंदिर किंवा मस्जिद हे फक्त तिथे बसलेला जो धर्मगुरू असतो, पुजारी असतो त्याच्या पोटासाठी नसतं, तर त्यावर अनेकांचे व्यवसाय अवलंबून असतात. आज त्या लोकांचा प्रश्न बेरोजगारीचा, महागाईचा, त्यांच्या भुकेचा प्रश्न आहे. हा प्रश्न घेऊन आम्ही एक खरं प्रतीक महाराष्ट्राच्या भाविक जनतेचं, म्हणजे धनराजजी, आपण असं सांगू इच्छित आहात की आत्ताच्या घडीला प्रकाश आंबेडकरांची चळवळ ही समाजकारणाच्या पेक्षा अर्थकारणाच्या बाबतीतली जास्त आहे? नाही, अर्थकारण हा समाजकारणाचा भाग आहे. तुम्ही अर्थकारण लावून जर समाजाला पिळवटून टाकून त्यांना विकलांग करणार असाल, कारण आर्थिक दृष्ट्या माणूस तुटला की तो खरा विकलांग होतो. ठीक आहे. म्हणून समाजकारण आणि अर्थकारण असं वेगळं करून चालणार नाही प्रसाद. अर्थकारण हा समाजकारणाचा भाग आहे आणि आमचं जे आहे ते समाजकारणाचं आंदोलन आहे. ठीक आहे, तुमचं आंदोलन समाजकारणाचं आहे, तुम्ही त्यात हिंदुत्ववादाचा स्पर्श नाही असं म्हणता आहात. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे सुनीलजींना. आपल्यासोबत सुनील किटकरू आहेत, संघाचे अभ्यासक आहेत. राजकारण्यांच्या हिंदुत्वाच्या संदर्भातल्या व्याख्या आणि आरोप प्रत्यारोप आपण ऐकले. सुनील किटकरू, माझा प्रश्न आपल्याला थेट असा आहे की शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातलं वक्तव्य आपल्या समोर आहे, पण तत्पूर्वी दिवसाच्या सुरुवातीला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यामध्ये हिंदुत्व हे कर्मकांडापुरतं नाही असं म्हणावं लागलं आणि ते सुद्धा विश्व हिंदू परिषदेच्या कडून महाराष्ट्रामध्ये मंदिरं उघडण्याचं आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर म्हटलं गेलं. याच्यामधला बिटवीन द लाईन काही आहे का? तसं पाहिलं तर सरसंघचालकांनी जे म्हटलं हिंदुत्वाबद्दल, ती आपली संघाची पहिल्यापासून भूमिका आहे आणि हिंदुत्वाचा उपासना पद्धतीशी संबंध जोडू नये असंही त्यांनी सुरुवातीला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हिंदुत्व ही इथली आपल्या भारत देशाची एक जीवन परंपरा आहे, एक अध्यात्म दर्शन आहे आणि असं मूल्य मानणारा असा आपला जो समाज आहे त्याची जी अभिव्यक्ती आहे ती करणारा हा शब्द हा हिंदुत्व आहे. या दृष्टीने त्यांनी म्हटलेलं आहे. आणि जसं आता पूर्व वक्त्यांनी सांगितलं वंजारी साहेबांनी की अध्यात्म परंपरा हा आपल्या देशाचा गाभा आहे आणि या दृष्टीने पण मग सुनीलजी सरसंघचालकांचं वक्तव्य हे विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाच्या नंतर येणं हा निव्वळ योगायोग. विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन दसऱ्याच्या नंतर असतं तर कदाचित दसऱ्याच्या मेळाव्यात हे वक्तव्य झालं असतं का नसतं? हा निव्वळ योगायोग आहे. सरसंघचालकांची भूमिका ठाम असते आणि मंदिर उघडले पाहिजेत किंवा सर्वच धर्मस्थळ उघडले पाहिजे हा एक स्वाभाविक समाजाचा प्रश्न आहे की समाजाची भावनिक गरज पण असते ना, मानसिक गरज पण असते ना. तर केवळ अर्थकारण नसतं. तर जर जेव्हा तुम्ही सर्व काही मध्यालयापासून सर्व उघडलेले आहात तर तुम्ही केवळ मंदिरच उघडून समाजाची जी भावनिक गरज आहे त्याला कुठेतरी तुम्ही दाबत आहात. ठीक आहे, आपल्यासोबत शंकर गायकर आहेत. शंकर गायकरांकडे या चर्चेतला पुढचा टप्पा असणार आहे. शंकरजी, राजकीय भूमिकेतून हिंदुत्वाच्या व्याख्या वेगळ्या करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण सोयीस्कररित्या करतोय. तुम्ही विश्व हिंदू परिषद या नावाच्या संघटनेचं प्रतिनिधित्व करता. या नावाचा अर्थ सोपा असा आहे, एक हिंदूंचं वैश्विक पातळीवरचं संघटन. याचा अर्थ हे धार्मिक मानसिकतेत असलेल्या एका समाज गटाचं प्रतिनिधित्व करणारं संघटन आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वाभाविकरित्या विश्व हिंदू परिषद धर्म प्रसारासाठी सुद्धा कार्यरत आहे. तेव्हा शंकर गायकर, मला जमिनीवरच्या माणसाला कसं हिंदुत्व अभिप्रेत आहे ते सांगा. मी या संदर्भामध्ये स्पष्ट करू इच्छितो, बऱ्याच जणांनी हिंदुत्वाची व्याख्या अगदी योग्य पद्धतीने केलेली आहे. जसं जसं आपल्याला आकलन होतंय, ज्याच्यातनं विकास आहे, ज्यातनं सर्वसामान्य माणसाला दिशा मिळते, ज्यातनं विचार मिळतो, ज्यातनं प्रकाश मिळतो, वाटचाली करता मार्ग मिळतो, हे हिंदुत्व आहे. आणि हे हिंदुत्व केवळ विश्व हिंदू परिषदेने स्थापनेच्या मागची जी कारणं आहेत, तर या देशामध्ये ज्या वेळेला असमानता निर्माण झाली, जातीभेद निर्माण झाले, या वेळेला देश ज्या वेळेला एक संघ राहणार नाही अशी ज्या वेळेला परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळेला विश्व हिंदू परिषदेने या देशाला एक संघ ठेवण्याकरता केवळ द्वेषापोटी नव्हे, ज्या माणसाने इथे येऊन माणुसकी तोडली, या देशामध्ये आक्रमकतेने या देशाच्या शंकरराव जुन्या इतिहासात नका आता जाऊ. शंकरराव, थेट मुद्द्यावर येऊयात. मुद्दा थेट होता ग्राउंड झिरोवर, जमिनीवर असलेल्या माणसाला धर्म अनुसरायचा असेल तर त्याला हिंदुत्व कसं हवंय? शिवसेना म्हणते त्यांचं हिंदुत्व जानव्याचं नाही, शेंडीचं नाही, घंटा बडवायचं नाही, थाळी बडवायचं नाही. सरसंघचालक म्हणतात त्यांचं हिंदुत्व कर्मकांडाचं नाही. सामान्य माणसाला, सामान्य माणूस कशाला बाजूला ठेवायचा? चला माझं उदाहरण घ्या. मला हिंदू म्हणून जगायचं असेल, शंकरराव, मला हिंदू म्हणून जगायचं असेल तर मला हिंदू म्हणून कसं जगण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. नाही, मला हिंदू म्हणून जगायचं असेल तर हिंदुत्वाची व्याख्याच अशी आहे की जी दुसऱ्याचा सन्मान करते, दुसऱ्या धर्माचा सन्मान करते, माणसाचा सन्मान करते आणि सामान्य माणसाला जीवन देणारं, सामान्य माणसाला बांधून ठेवणारं जो धर्म आहे तो हिंदू धर्म आहे. जगामध्ये हा एकमेव असा धर्म आहे, बाकी जगातले धर्म सगळे लयास गेले. हिंदू धर्म आजही टिकलेला आहे आणि सगळ्यांनी अनुसरण केलेलं आहे. शिवसेनेला आजही हिंदुत्वाची नीट व्याख्या करता आली नाही. शिवसेनेने केवळ हिंदुत्वावरती दलाली केली, समाजाला तोडण्याचं राजकारण केलं. या गोष्टीचा विचार केला पाहिजे. बाळासाहेबांनंतर
खरं हिंदुत्वाची व्याख्या जी आहे ही केवळ पोटार्थी राहिलेली आहे आणि केवळ जगण्याचा धंदा, आता अस्तित्वाची लढाई ते लढतायत म्हणून आपलं सोयीचं राजकारण, सोयीचं हिंदुत्व ते आपल्या भाषणातून व्यक्त करतायत. श्याम देशपांडे उत्तर देतील या गोष्टीचं, कारण हा एक चर्चेतला महत्वाचा टप्पा आहे की हिंदुत्व राजकारणातल्या स्वार्थासाठी वापरलं जातं आणि त्यांचा आक्षेप शिवसेनेवर आहे. श्यामराव, आता गायकर जे म्हणाले ते पूर्वी एका वेळेला भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष एका चुकीच्या गोष्टीत सापडले. त्यावेळेला संघाचे ज्येष्ठ प्रवक्ते म्हणले होते की तो कच्चा स्वयंसेवक आहे. हे गायकर सुद्धा कच्चे स्वयंसेवक आहेत असं मला वाटतं. हिंदुत्वाची व्याख्या साध्या, सोप्या आणि सरळ शब्दात जर करायची असेल तो ओम सहना भवतु सहनु भुनक्तु सहवीर्यम करवावही तेजस्विनावदितमस्तु महाविद्विषावही. सर्वांनी या, सर्वजण एकत्र या, सर्वजण सगळ्यांचा विकास करूया असं सोडून आपल्याकडे सध्या आम्हालाच फक्त हिंदुत्व कळतं, आम्ही म्हणतो ते हिंदुत्व, हे चालणार नाही. ह्या देशाचं हिंदुत्व स्वामी विवेकानंदांनी जवळजवळ 150 वर्षापूर्वी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये सांगून ठेवलेलं आहे. अतिशय साधी सोपी जीवन पद्धती असताना आपण क्लिष्ट करायची आणि आम्ही म्हणतो तेच हिंदुत्व असं नाही होऊ शकत. हिंदुत्व हे सर्वसामान्य नागरिकांना मानवणारं आणि पेलवणारं असलं पाहिजे. आणि प्रसादजी, गेल्या मगापासून मी ऐकतो तुम्ही 2-3ला म्हणाला शिवसेना शेंडी जाणवं, शेंडी जाणवं. शिवसेना मुळामध्ये कधीच कर्मकांडाला मानत आलेलं नाहीये आणि तेच काल पूजनीय सरसंघचालकांनी सुद्धा अधोरेखित केलेलं आहे. सरसंघचालकांना की शिवसेना कर्मकांडाला मानत नव्हती, मग शिवसेनेनं महाआरत्या का केल्या, महाआरत्यांमध्ये घंटा का वडवली आणि शिवसेना महाआरत्यांमध्ये घंटा वडवत होती, ते जर हिंदुत्वाचं प्रागतिकीकरण होतं तर आता घंटा वडवायला हिंदुत्वाला नाकारणं हा कुठला विचार आला? नाही, हिंदुत्वाला कोण नाकारतंय? हिंदुत्वाला नाकारत नाहीयेत. आमचे जे मित्र पक्ष सांगतात ना किंवा हे विश्व हिंदू परिषदेचे गायकर, आम्ही सांगतो ते हिंदुत्व, तुम्ही सांगतो ते हिंदुत्व नाही, सर्वजण सांगतात ते हिंदुत्व, सर्वांना मानवणारं हिंदुत्व हे शिवसेना सांगतीये. पण त्यात शंकर गायकरांनी काही वेगळी भूमिका नाही मांडली. शंकर गायकरांनी विश्व हिंदू परिषदेच्या कडून हिंदुत्वाची व्याख्या करताना सांगितलं सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी जीवन पद्धती. तुम्ही तेच सांगताय, मग वेगळे कोण आहे? ते जे दलाली म्हणाले, ते जे दलाली म्हणाले त्या दलालीवर बोलतोय मी. एकीकडे महबूबा मुफ्तीवर तुम्ही सत्तेमध्ये असता त्यावेळेला तुम्हाला हिंदुत्व दिसत नाही. हीच तर गंमत आहे ना. कदाचित महबूबा मुफ्तीला सोबत घेणं, कदाचित महबूबा मुफ्तीला सोबत घेणं हा राजकीय भाग असेल, तुम्हाला त्यात हिंदुत्वाच्या दृष्टीनं पाहायचं असेल श्यामराव. नाही, मी तेच सांगतोय, राजकारण आणि धर्माची सरमिसळ आमचे मित्र पक्षच करतात ना. बर, आता राजकारण आणि धर्माच्या दुसऱ्याला नाव ठेवायचं आला. मला पटकन शिवरायांना विचारायचंय. शिवराय हा गंभीर आरोप आहे जो वारंवार लागत राहिला आणि तो संघ प्रणित भारतीय जनता पार्टीवर कायम लागत राहिलेला आहे. देशामध्ये उजव्या विचारसरणीचं राजकारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इच्छेतून भारतीय जनता पार्टी सरसकट करते. हा इतिहास समोर ठेवून या निमित्तानं धर्माचं राजकारण तुम्ही खोलवर रुजवलं हा आक्षेप भाजपावर होतो आणि तुमचं हिंदुत्व हे कर्मकांडाचं आणि उच्चवर्णीयांचं आहे असंही म्हटलं जातं. शिवराय उत्तर देतील. मी अगदी तुम्हाला फार स्पष्टपणे सांगू इच्छितो की आमच्या विचाराची जननी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदुत्व काय आहे त्याचा पुनरुच्चार, मी जाणीवपूर्वक पुनरुच्चार शब्द वापरतो, कारण की काल पहिल्यांदा पूजनीय सरसंघचालकांनी भूमिका मांडलेली नाही. संघाची कायम भूमिका आहे आणि संघाच्या हिंदुत्वाची भूमिका काल पुन्हा एकदा नव्याने डॉक्टर मोहनजी भागवतांनी मांडलेली आहे. त्याच्यामुळे हिंदुत्व हा जो विषय आहे हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही, आमच्यासाठी तो अत्यंत श्रद्धेचा विषय आहे. या देशाच्या एकात्मतेशी संबंधित तो शब्द आहे. काल मोहनजींनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की 135 कोटी जनतेचा विचार, भारत मातेला आपली आई मानणारे लोक, हिंदू जीवन पद्धती, आपल्या पूर्वजांचा अभिमान बाळगणारे लोक आणि भारतीय संस्कृती आणि भारतीय मूल्यांवर जगणारे जो समाज आहे तो सगळा हिंदू समाज.
आता इथेच वाद निर्माण होतो शिवराय, इथेच वाद निर्माण होतो. तो होतो तो भारत मातेला माता समजण्याचा, आणि मग जननी आणि जन्मभूमी आणि कर्मभूमी याच्यातल्या भेदानी वाद पुढे पुढे वाढत जातात. तुम्हाला भेद त्या आधारावरच करायचे आहेत का, असा प्रश्नही त्या निमित्तानं येतो. नाही प्रसादजी, मला दोन तीन वाक्य फक्त आपल्याला पुन्हा सांगायचे आहेत की आणखीन आमच्यावर जो आरोप केला जातो, अहो आज या देशातले सगळ्यात जास्त अनुसूचित जाती मतदारसंघातले सगळ्यात जास्त आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी हे भाजपचे आहेत. आणि समाजामधली जातीयता नष्ट करून एका पातळीवर आणून त्यांच्या सगळ्यांना सत्तेचा समान वाटा देण्याचं काम भारतीय जनता पार्टी एवढं यापूर्वी कुठल्याही मोठ्या राजकीय पक्षाने केलेलं नाही. हे मी तुम्हाला अत्यंत म्हणजे सगळे दाखले देऊन तुमच्या सगळ्यांच्या समोर. पण शिवराय, याच नात्यानं ओबीसीचं प्रतिनिधित्व ही हिंदुत्ववादी शिवसेना करते की, त्यांनाही ओबीसीचं प्रतिनिधित्व करत असताना हिंदुत्वच जवळ पडतं शिवराय. ओबीसी आणि एससी हा जो वर्ग असता, ओबीसी एससी असा विषय करून काल सरसंघचालकांच्या भाषणामध्ये तो उल्लेख आला की भारत तेरे तुकडे होगे गँग जो आहे आणि यांचा जो विचार आहे आणि व्होट बँकेचं राजकारण करणारे जे लोक आहे त्यांना हिंदू शब्द चालत नाही. त्यांना ब्राह्मण चालतो, त्यांना माळी चालतो, त्यांना तेली चालतो, त्यांना कुणबी चालतो, पण त्यांना हिंदू चालत नाही. कारण की तेली महासभेच्या कार्यक्रमाला ते जातात, ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमाला ते जातात, मराठा महासंघाच्या कार्यक्रमाला त्यांना म्हटलं हिंदूंचा कार्यक्रम आहे तुम्ही या, तर त्या हिंदूंच्या कार्यक्रमाला ती येत नाही. कारण की हिंदू हा सगळ्यांना जोडणारा हा भाववाचक शब्द आहे. सगळ्यांना जोडण्याची कृती ही हिंदुत्वामध्ये होते. पण मग शिवराय कुलकर्णी, प्रश्न तुमच्यासाठी आणि खास करून भारतीय जनता पार्टीचे आपण प्रवक्ते आहात, त्यानिमित्तानं थेट तुमच्यासाठी की जाती जातीत विभागलेल्या एका समाजाचं समुच्चय धर्माच्या नावाखाली करण्याच्यासाठी समाजकारणाची जास्त गरज आहे का भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाची जास्त गरज आहे? दोन्ही विषयांची गरज आहे. समाजकारण तर केलंच पाहिजे आणि सोबत राजकारण एवढ्यासाठी केलं पाहिजे की आम्ही लोकशाही स्वीकारलेली आहे आणि लोकशाहीमध्ये पंडित दीनदयाल उपाध्यायांनी अंत्योदयाचा विचार मांडलेला आहे की समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत सत्तेचा विकासाचा लाभ पोहोचला पाहिजे. तो खऱ्या अर्थाने अंत्योदय. ठीक आहे, याच्यावर धनराज वंजारींसाठी पुढचा प्रश्न असेल, अंत्योदय धर्माच्या अस्तित्वाशिवाय आणि त्यात सुद्धा राजकारणातल्या धर्माच्या अस्तित्वाशिवाय शक्य आहे आणि त्याच हेतूनं केवळ आणि केवळ धर्माचा राजकारणात वापर होतो का? धनराज वंजारी. बरोबर आहे तुझं म्हणणं. स्थळ आणि काळ या दोन परिसीमेवर धर्म आणि अध्यात्म या दोन्ही संकल्पना फिरत आलेल्या आहे आणि त्या पद्धतीनं समाजकारणात घुसल्या आणि समाजकारणातून त्या राजकारणात आल्या. म्हणजे धर्मविरहित राजकारण हे अशक्यपाय गोष्ट या महाकाय देशामध्ये झालेली आहे. शिवसेनेचं जे हिंदुत्व आहे हे ॲक्वायर्ड हिंदुत्व आहे. म्हणजे शिवसेनेनी धारण केलेलं हे हिंदुत्व आहे. शिवसेनेचा मूळ गाभा हा मराठी बाणा आहे. शिवसेनेचं 92-93च्या आधीचं चित्र आणि 93च्या दंगली बांबरी पडल्यानंतरचं शिवसेनेचं जे चित्र आहे, शिवसेना राजकारणीच आहे. म्हणजे शिवसेना राजकारणात आधी होती, नंतरही होती. पण समाजकारणातून राजकारणात जो धर्माचा प्रवास होतो, तो धर्माचा प्रवास तिथपर्यंत शिवसेनेमध्ये झाला नव्हता. मराठी माणूस हे स्थळावर चाललेलं होतं. पण स्थळ आणि काळ जसा बदलला तसं शिवसेनेनं हे हिंदुत्व धारण केलं. बाळासाहेब हे हिंदुत्वाकडे गेले आणि बाळासाहेब ठाकरे जेव्हा हिंदुत्ववादी झाले त्यानंतर शिवसेनेच्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये फरक पडलेला आहे. परंतु तरीही शिवसेनेचे जे संस्थापक बाळासाहेब ठाकरे आहे आणि आज उद्धव ठाकरेंकडे जर तुम्ही बघितलं तर खूप प्रमाणात तुम्हाला प्रबोधनकार ठाकरेंचे विचार त्याच्यामध्ये दिसतात. म्हणजे आपण एकच विचार करून एखाद्या संकल्पनेचा अर्थ लावायचा प्रयत्न केला तर मला वाटतं आपण अन्याय करू. म्हणून आपण समाजकारण कसं होतं त्याचा आधी विचार केला. समाज आपला कसा आहे, कुलकर्णी म्हणाले वेगवेगळ्या जाती धर्म, बरोबर आहे, ही तर फॅक्ट आहे, समाजच आपला तसा आहे. तर अशा समाजामध्ये जेव्हा जेव्हा चर्याचरण आणि संक्रमणाची चक्र फिरत असतात त्या संक्रमणामध्ये असं होणं अपरिहार्य आहे. धर्म हा आपल्या जागी राहतो. अध्यात्म एक वैश्विक विचार म्हणून तो कधी बदलत नाही. सर्व धर्मात तो असतो. केळाच्या फळाची साल बदलली म्हणून आतला गरा काही बदलत नाही.
केळाच्या सालीचा रंग हिरवा असेल, पिवळा असेल, भगवा असेल, निळा असेल, पण आतल्या गऱ्याचा जो रंग आहे ना, तो या ठिकाणी महत्वाचा मुद्दा मला वाटतं आजच्या चर्चेच्या दृष्टिकोनातून आपण ठीक आहे. बघायला पाहिजे. आणि जर खरं हिंदुत्व तुम्ही त्या बायनॅक्युलर चष्म्यातून जर बघत असाल तर हे निकोप आहे. पण याच्यामध्ये कर्मकांड, जसं मोहन भागवतजी म्हणाले की कर्मकांडांनी काय केलेलं, का ते कर्मकांडाबद्दल एवढे बोलले? कर्मकांडांनी मेन जो गाभा आहे तो परिवर्तित करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून ते त्याच्या विरुद्ध बोलले. म्हणजे एक विचार किंवा एकच गोष्ट सांगून आमचंच खरं ठीक आहे. आणि आमचाच धर्म अशा संकल्पनेत तुम्ही धर्म संकल्पनेवर चर्चा करू शकत नाही. ठीक आहे, आपल्याला वेळेची मर्यादा, एक पटकन छोटीशी विश्रांती आपण घेतोय आणि लवकरच परत येऊ लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये. कुठे जाऊ नका. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारताच्या इतिहासामध्ये राजकारणात धर्म कोणी आणला, कधी आणला याचा विचार कायम केला जातो आणि त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्नही केला जातो. जुन्या काळात डोकवून पाहिलं तर खिलाफत चळवळीच्या निमित्तानं देशात धर्माधारित राजकारणाची सुरुवात झाली आणि त्याचा एक अंगुली निर्देश हा त्यावेळेला महात्मा गांधींनी घेतलेल्या भूमिकेकडे निश्चित केला जातो. आत्ताच्या घडीला धर्माधारित राजकारणाची तेव्हापासून झालेली सुरुवात, मुस्लिमांचा अनुनय आणि हिंदुत्ववादी राजकारणाची एक परमोच्च सीमा, अशा विविध पातळ्यांवर भारताचं राजकारण वेगळ्या वेगळ्या आंदोलनांना सहन करत पुढे पुढे चाललेलं आहे. आत्ताच्या घडीला मात्र राजकारणात हिंदुत्वाची गरज अचानक सगळ्यांना वाटू लागलेली आहे. तेव्हा आपल्या सोबत असलेल्या शंकर गायकरांसाठी हा पुढचा प्रश्न आहे की शंकरराव, भारतीय राजकारणामध्ये हिंदुत्वाच्या स्पर्शाचा प्रत्येकालाच अनुभव असावा अशा प्रकारची भूमिका सगळे पक्ष का घेत आहेत? हिंदुत्व अशी काय चीज आहे की जणू काही मी पण हिंदुत्ववादी आणि आमच्यापेक्षा मी जास्त हिंदुत्ववादी म्हणण्याची गरज प्रत्येकाला भासू लागली आहे, अगदी काँग्रेस पासून आंबेडकरांपर्यंत सगळ्यांना? नाही, असं आहे की एक सत्य बहुधा वदंती, एक सत्य जे आहे याची कास धरून ज्या वेळेला हिंदुत्वाची व्याख्या सर्वदूर व्हायला लागली आणि वंजारी साहेब जसे म्हटले की 93 नंतर ते हिंदुत्व मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसमावेशक होऊ लागलं. आणि त्याचं कारण असं आहे की ते हिंदुत्वाचं विचारधारा केवळ एका मर्यादित नव्हतं, कर्मकांडापुरतं नव्हतं. हिंदुत्व इतकं विशाल झालं ज्याने सगळ्यांना कवेत घेतलं आणि केवळ कवेत नाही घेतलं तर त्यांचे अधिकार त्यांना दिले. आम्ही आमच्या देशातल्या सगळ्या शंकराचार्यांना दलित वस्तीमध्ये नेलं, त्यांना सामान्य माणसांबरोबर बसवलं, जातीपातीचं सगळे जे काही विचार होते. पण शंकरराव, या सगळ्या गोष्टी समाजातल्या बदलाच्या साठी विश्व हिंदू परिषद करत असेल, दुसऱ्या बाजूला राजकारणात नरेंद्र मोदी या ब्रँडचा उदय हा हिंदुत्वाच्या राजकारणाच्या साठी पाठबळ देणारा ठरला का? आणि जर मोदी यांच्यासारखा चेहरा जो कठोर हिंदुत्ववादी समजला जातो, बोलताना मात्र तो सगळ्यांचा विकास, सगळ्यांना सोबत घेण्याची भाषा करतो, दोनदा प्रचंड बहुमत घेऊन सत्तेत येतो आणि म्हणून हिंदुत्वामुळे मतं मिळतात, हा विचार रूढ झाला आहे का? आणि त्यामुळेच लोकांना, अर्थात बगैर भाजपाईंना, हिंदुत्वाच्या मतांचा शिडकावा स्वतःवर हवा आहे का? नाही, हवा याचा अर्थ असा आहे की त्यांच्या लक्षात आलं की हे 100 रमडी सोनं आहे, हा विचारच देशाला तारू शकतो. कारण मोदींचे विचार जगाने मान्य केले. मोदींचे विचार केवळ स्वार्थापोटी नव्हते. मोदींच्या सगळ्या योजना, सगळ्या रचना आपण जर पाहिल्या असेल, केवळ मोदींचं कौतुक मी करतोय असं नव्हे, पण ज्या ज्या वेळेला समाजामध्ये मोदींच्या बाबतीमध्ये चर्चा निघते, आजही समाज मोदींच्या बाबतीमध्ये, व्यक्तिगत मोदींच्या बाबतीचा जो विचार आहे, जो पक्षाला सुद्धा पोषक आहे आणि अन्य पार्टीनं सुद्धा, ज्याला आपण म्हणतो की जानवं घालायला मजबूर केलं, टिळे लावायला मजबूर केलं, त्याचं कारण असं आहे की तो विचारच जो आहे सर्वांना घेऊन पुढे जाणार आहे. मग तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असो, महात्मा गांधींचा विचार असो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार असो, या सगळ्यांच्या विचाराची मोठ. शंकरराव, मुद्दा पुढे नेतोय श्याम देशपांडेंकडे. श्यामराव, थोडक्यात काय
तर नरेंद्र मोदींच्या फायर ब्रँड हिंदुत्ववादी इमेजच्या समोर बाळासाहेब ठाकरेंच्या पुढच्या पिढीतलं नेतृत्व आपणही हिंदुत्ववादी आहोत असं ठासवू पाहतंय का, जेणेकरून आजवर हिंदुत्वामुळे शिवसेनेचा विस्तारलेला पाया सेक्युलर लोकांच्या सोबत गेल्यानं आक्रसून जाऊ नये? शंकरराव, हा तर्क योग्य की अयोग्य? बिलकुल योग्य आहे. शंकरराव, म्हणून मी एक म्हटलं मिनिट. शंकरराव, माफ करा, मला श्याम देशपांडेंना विचारायचं होतं. श असल्यामुळे थोडस नाव बदलला गेला. श्यामरावांना विचारूयात आपण. श्यामराव, आपल्याला प्रश्न आहे. मी शंकरराव गायकरांच्या मताशी फार सहमत नाहीये. मी 2च मिनिटांत माझे विचार मांडणार आहे. पहिल्यांदा शिवराय कुलकर्णी जे म्हणाले की आम्ही संघ विचारांनी प्रेरित होऊन काम करतो आहोत. भारतीय जनता पार्टी अनेक वर्ष संघ विचारांनी प्रेरित होऊन काम करते, ह्याच्यामध्ये माझ्या मनात कुठलाही संदेह नाही. पण काल पूजनीय सरसंघचालक ज्या पद्धतीने प्रकट झाले, व्यक्त झाले, त्यांच्या म्हणण्यामध्ये जो त्यांनी विचार मांडला तो विचार आजच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला निश्चितपणे विचार करायला लावणार आहे. त्याचं कारण असं आहे की कर्मकांड करणं म्हणजे हिंदुत्व नाही, हे ते जेव्हा बोलतात त्याच्या मागे मोठा विषय आहे. कारण गेले 5-6 महिने आपण बघतो आहोत की मरणांती वैराणी हे हिंदुत्वाचं मूळ गाभा आहे हिंदू धर्माचा. पण जी माणसं मरून 60-60, 70-70 वर्ष झालेली आहेत त्या व्यक्तींना सुद्धा आजच्या अपयशाचं खापर आपण फोडतोय. ठीक आहे शामराव, आता हा मुद्दा नाही. आल्यानंतर आपण एका शामराव, मी आपल्याला एक प्रश्न विचारला होता. त्यावेळेला पूजनीय सरसंघचालकांना म्हणावं पुन्हा एकदा लागलं विचारतो. की तुम्ही नरेंद्र समाजामध्ये मोदींच्या हिंदुत्ववादी इमेजच्या समोर बाळासाहेब ठाकरेंच्या पुढच्या पिढीतलं नेतृत्व आपणही हिंदुत्ववादी आहोत अशी इमेज तयार करण्याच्या स्पर्धेत उतरलेलं आहे का? श्याम देशपांडे. नाही, मला असं वाटतं की शिवसेनेला याची आवश्यकता कधीही वाटलेली नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे नेते आहेत, पण नरेंद्र मोदींची कॉम्पिटिशन करण्याची माननीय उद्धवसाहेब ठाकरेंची कुठेही इच्छा नाहीये. ते स्वतः हिंदुत्ववादी आहेत, पण त्यांचं हिंदुत्व हे सर्वसमावेशक आहे. प्रत्येक वेळेला मी म्हणतो नरेंद्र मोदींचं हिंदुत्व सर्वसमावेशक नाहीये का? या वेगळ्या व्याख्या करण्याची गरज काय? जर उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आणि उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व सर्वसमावेशक असेल तर शिवसेनेच्या समोर किंवा इतके दिवस सोबत असलेल्या भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व सर्वसमावेशक नाही? कारण नाहीये. माननीय पंतप्रधानांचा विषय इथे येत नाही. पण मी आपल्या माध्यमातून गायकरांना निश्चित सांगू इच्छितो की विश्व हिंदू परिषद ही तमाम हिंदुत्व काम करणारी संघटना आहे. त्यांनी प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टीची तळी उचलायला पाहिजेत. असं करण्याने ते विश्व हिंदू परिषदेचं आणि हिंदुत्वाचं नुकसान करतात. अच्छा, म्हणजे तुमची अपेक्षा अशी आहे की शंकर गायकरांनी शिवसेनेची तळी उचलावी? फक्त भारतीय जनता, तुमची अपेक्षा अशी आहे का की विश्व हिंदू परिषदेनं शिवसेनेची तळी उचलावी? आमचं असं म्हणणं नाहीये. त्यांनी सर्व, हे बघा, विश्व हिंदू परिषद ही सर्व हिंदूंना एकत्र करणारं संघटन आहे. त्यांनी फक्त एका पक्षाचीच बांधिलकी मानून काम करण्याचं कारण नाही ना. शंकर गायकर, याचं एक पटकन 30 सेकंदात उत्तर सर्व देतो. पक्षांमध्ये हिंदू आहेत. शंकर गायकर, तुम्ही कोणाची तळी उचलता का? हिंदुत्वाचा विषय काढता तेव्हा तुम्ही कोणाची तळी उचलता का? आणि मोदींची तळी उचलता का हे पण सांगून टाका. नाही, बिलकुल नाही. आम्ही कुठल्याही पक्षाची तळी उचलत नाही. मी आपल्याला देशपांडेंना सांगू इच्छितो, अहो 9 महिने आम्ही सरकारने जे सांगितलं त्या सगळ्या माणसांची सेवा केली. उद्धवजीने सांगितलं त्यांच्या सगळ्या आज्ञेचं आम्ही पालन केलं आणि सामान्य माणसाला जगवण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या मागे खंबीरपणे उभं राहिलो. सरकारच्या विरोधात एक शब्द सुद्धा उच्चारला नाही, एक आंदोलन सुद्धा केलं नाही. सामान्य माणसाची आम्ही काळजी केली, त्याला पूर्ण आर्थिक याच्यातनं बाहेर काढलं. हे मंदिराचं आंदोलन केवळ मंदिराचं आंदोलन नव्हे, हे आर्थिक आंदोलन आहे. सामान्य माणूस त्याच्यामध्ये 9 महिन्यामध्ये अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. या माणसाला सरकारला मदतच केलेली आहे मी. हे चुकीचं आहे देशपांडेंचं म्हणणं. ठीक आहे, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी मागच्या 8 दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये म्हणतायत की 7 अजून गेलेली नाहीये. मग त्यांचं आपण ऐकायचं नाहीये का? संपूर्ण या लॉकडाऊनचा प्रोटोकॉल केंद्रीय गृहमंत्री ठरवत आहेत. अहो शामराव, त्यांनी जर सांगितलं याच आता केंद्रीय मंदिरं प्रोटोकॉलनुसार आपण देशभरामध्ये मंदिरं उघडण्याच्या संदर्भात निर्णय झालेले आहेत. हा, बरोबर. महाराष्ट्रामध्ये साहेब 7 आहे ना, भारतात 1 नंबरला होती ती, आता कुठेतरी कंट्रोलमध्ये येत चालली आहे ना.
बरं, आपण मुद्द्यावर येऊ. परत एकदा आपण मंदिर उघडण्याच्या आंदोलनाकडे चाललोय. मला तिकडे न्यायची नाहीये ही चर्चा. आपली चर्चा आता या टप्प्यावर आहे की हिंदुत्वाचं राजकारण हे मतांच्या बेगमीचं राजकारण होतंय का, नरेंद्र मोदी त्याला जबाबदार आहेत का? शिवराय कुलकर्णी, आणि जर नरेंद्र मोदी हिंदुत्वाच्या मुखवट्याच्या आडून मतं मिळवत असतील तर ती मतं आपल्याकडेही असावीत, हाच अट्टाहास आता बहुतेक राजकारण्यांचा दिसतोय का? शिवराय कुलकर्णी. ज्या मुद्द्यांना या देशातल्या लोकांनी महत्व दिलं आणि त्या मुद्द्यांवरून मोदींना निवडून दिलं, या देशातल्या लोकांनी 2दा निवडून दिलं, त्या मुद्द्यांना जर हिंदुत्ववादी म्हणायचं असेल तर तुम्ही त्याला काही म्हणा, पण ते देशहिताचे मुद्दे आहेत. देशहित सर्वोपरी मानून मोदींनी आपला अजेंडा जाहीर केला होता की आम्ही 370 कलम हटवू. त्यांनी 370 कलम हटवलं. राम मंदिर या देशातल्या हिंदूंना मिळालं पाहिजे आणि राम मंदिर हिंदूंपेक्षा राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा आहे. परकीय आक्रमकाचा कलंक जो आहे तो पुसला पाहिजे या भावनेने राम मंदिराच्या हेतूला हात लावला. आज मंदिर होत आहे. सीए नागरिक कायदा आम्ही आणला, आम्ही घेतला होता. शिवरायजी, हे सगळं होत असताना तुम्हाला वारंवार याची आठवण का करून दिली जाते भारतीय जनता पार्टीला की आमचं हिंदुत्व जानव्याचं नाही, शेंडीचं नाही, हे असं वारंवार टोचून का बोललं जातं? याने असं आहे की कालचं एकूणच पूर्ण भाषण जे आहे प्रसादजी, कदाचित उपमा चुकीची वाटेल, पण एखादी अत्यंत खाष्ट सासू असते की नाही म्हातारी, तिचे जरी काम होत नाही पण ती आपल्या कर्तबगार सुनेला नुसते टोमणे मारते, टोचून 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 बोलते. ती गुणी असली तरी टोचून टोचून बोलते. तो अनुभव कालच्या भाषणामध्ये होता. पण याच्यात सासू आणि सून याची उदाहरणं, याची रूपकं लावायची कोणाला? शिवराय कुलकर्णी, सासू आणि सुनेची रूपकं कोणाला लावायची आहेत? स्वतःचं कुठलंही कर्तृत्व न दाखवता एखाद्या पिरपिऱ्या म्हातारीसारखं काल तुम्ही मोदीजींच्या शिवसेना सून आहे, कोण आहे, कोण आणि महाराष्ट्रात तुम्ही दिवे काय लावले? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर 2 महिन्यामध्ये लॉकडाऊन झाला. लॉकडाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळून आजची साथ त्यांनी कंट्रोलमध्ये आणली. अरे चांगल्याला चांगलं म्हणायला शिकायला. हिंदुत्वामध्ये चांगल्याला चांगलं म्हणणं हे सुद्धा अपेक्षित आहे. 10 लाख रुपये देता, रोज उठून टीका करणं अपेक्षित नाहीये. कपिल सिब्बलला 10 लाख रुपये फी देता दर तारखेची, आणि लोकांनी पैसे मागितले तुम्हाला तर तुम्ही लोकांच्या पैशांच्या वेळी केंद्राकडे बोट दाखवता. प्रत्येक अपयशाच्या वेळी केंद्राकडे बोट दाखवायचं. कुठल्याही कामाला 38,000 रुपये पडले तिकडे. कुठल्या जीएसटी ठीक आहे, मुद्दा भरकटतोय, मला हस्तक्षेप करावा लागतोय. माफ करा शिवराय कुलकर्णी आणि श्यामराव देशपांडे, मुद्द्यावर यावं लागेल. धनराज वंजारी, ज्या देशात जो समाज बहुसंख्य असतो त्या बहुसंख्य समाजाच्या मुद्द्यांचं राजकारण होणं स्वाभाविक आहे. असं असताना सुद्धा त्या समाजाच्या गरजा, त्या समाजाच्या मागण्या, त्या समाजाच्या अडचणी दुर्लक्षित ठेवून अल्पसंख्य समाजाच्या अनुनयाचं राजकारण भारतात झाल्यामुळेच आज हिंदुत्वाची चर्चा, हिंदुत्वाचा मुद्दा राजकारणात वर आला आहे का? अगदी खरं आहे तुझं म्हणणं. तू जे सुरुवातीला वाक्य बोलला की हा खरोखर धर्म हा भाविकतेचा आणि भावनिकतेचा प्रश्न आहे. आपला भाव असणं आणि त्याच्यातून इमोशनॅलिटी निर्माण करणं आणि ती करत असताना मत मिळवण्याचं राजकारण करणं हे या देशात आधी अनादी काळापासून होत आलेलं आहे. आपण जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरे जेव्हा हिंदुत्वाकडे गेले तेव्हा खरं संकट काय होतं? काश्मीरचा प्रश्न होता, पाकिस्तानचा प्रश्न होता, इस्लामिक दहशतवाद हा प्रश्न होता. आता बीजेपीच्या किंवा हिंदुत्ववादी राज्याच्या सत्तेमध्ये काय झालं? ते सगळे प्रश्न आता संपले. आता हिंदुत्व कशासाठी उभं करायचं? तर आता हिंदुत्व काहीतरी आपसात त्याचे सेड वेगळे आहे असं करून घ्यायचं. आणि सर्वात महत्वाचा क्रक्स ऑफ द इश्यू आजच्या चर्चेचा आहे हा या भारतातला बहुजन समाज. बहुजन समाज हा अॅनिमिस्ट आहे, श्रद्धाळू आहे. ज्या जनगणनेमध्ये 1910 साली हिंदूंचे 3 कॉलम झाले. एक कॉलम हिंदूच होता, दुसरा कॉलम अॅनिमिस्ट अँड ट्रायबल आणि तिसरा कॉलम अनटचेबल अँड डिप्रेस क्लास. हे जे 3 कॉलम 1910 ब्रिटिशांनी त्यावेळी केले तेव्हा हा ट्रायबल आणि अॅनिमिस्ट म्हणजे कोण की जो कशावरही श्रद्धा ठेवतो,
म्हणजे दगडापासून, सापापासून, विंचवापासून प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक निसर्गाच्या प्रतीकामध्ये त्याला देव दिसतो. आणि ती जी देवत्वाची भावना आहे ती हिंदुत्वानी बऱ्यापैकी पूजा अर्चा कर्मकांडाच्या माध्यमातून जोपासलेली आहे. असा बहुजन समाज जास्तीत जास्त संख्येने आपल्याकडे मतदार म्हणून कसा राहावा त्याची रस्सीकेत सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये चाललेली दिसते. धनराज वंजारीजी, अत्यंत महत्वाच्या वळणावर आपण ही चर्चा आणलीत. खूप खूप आभारी आहे त्याच्यासाठी. चर्चेतलं हे वळण महत्वाचं आहे. सुनील किटकरू, तुम्ही त्याच्यावर बोलायला हवं. विषय आता उपस्थित असा होतो की काल परवापर्यंत या देशातला बहुसंख्य समाज हा आपलं धार्मिक अस्तित्व सार्वजनिकरित्या मांडत असताना त्याला टीकेचं धनी व्हावं लागत होतं. आता तसं होताना दिसत नाही. एक मुद्दा. दुसरा मुद्दा महत्वाचा की जे प्रश्न या देशासमोर गैर हिंदूंच्या आक्रमणकारी मानसिकतेतून तयार झाले होते ते जर आता विद्यमान सत्तेकडून सोडवले गेले असतील तर यानंतर हिंदुत्व म्हणजे काय याची व्याख्या असणं गरजेचं आहे. आणि हाच आता संघर्षाचा मुद्दा आहे. तर मला सुनील किटकरू कृपया सांगा, हिंदुत्वाची आजच्या नंतरची व्याख्या असणार काय आहे आणि त्याचे वेगळे वेगळे शेड पकडून प्रत्येकाचं राजकारण सुरू राहणार आहे का? आपण चांगला प्रश्न उपस्थित केला. हिंदुत्वाचा एक पॅरलल असा आपण शब्द जो म्हणतो तो सर्वसमावेशकता म्हणतो. आणि बहुसंख्य समाज हा हिंदू आहे आणि त्यांच्यावर कुठेतरी अन्याय झाला अशी भावना निर्माण झाली. आणि ही इतिहास आपल्याला सांगतोच की आपल्या देशाची फाळणी झाली ती धर्माच्या आधारावरच झाली आणि ती आपण मान्य केली. त्याच्यामुळे आपल्या इथे देशामध्ये पुन्हा मायनॉरिटी, मेजॉरिटी आणि असे वर्ड्स आले. आपण तर खरं म्हटलं की मायनॉरिटी कोण आहेत तर पारशी आणि जे हिब्रू आहेत, ज्यू लोक जे आहेत ते खरे मायनॉरिटी आहेत. बाकी तर सगळे हे इथलेच होते. पण आपण बहुसंख्य मायनॉरिटी असं हे राजकारण करायला लागलो. जसं वंजारी सरांनी सांगितलं की ट्रायबल, आदिवासी, ॲनिमिस्ट, हिंदू हे कॉलम तयार केले. पण हे ब्रिटिशांनी केले. हे आमच्या समाजाला तोडण्यासाठी केले. एक हिंदू, एक ट्रायबल, एक ॲनिमिस्ट तिघांची समान भूमिका आहे. सर्वत्र ते ईश्वरालाच पाहतात, दगडामध्येही पाहतात, निसर्गामध्येही पाहतात, हे तिघेही पाहतात. पण हे जे विभाजन आहे हे ब्रिटिशांनी आपल्या सोयीसाठी केलं. ते विभाजन आमच्या देशामध्ये पुढे जाऊन ते एक संघर्षाचं कारण बनत आहे. म्हणून आपण या सुनीलजी इथे मुद्दा उपस्थित राहतो की नक्की हिंदुत्वाची व्याख्या आजच्या नंतर काय करायची? ज्याचं हिंदुत्व केसरीय आहे तो अधिक प्रबळ राहणार, ज्याचं हिंदुत्व भगवं आहे तो प्रबळ राहणार, का हिंदुत्वाचा आणखीनच एक नवा रंग समोर आणला जाणार? नाही, हिंदुत्वाचं जे सरसंघचालकांनी जी व्याख्या सांगितलं की ज्याच्यामध्ये त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रसंगाचा उल्लेख केला शिकागो मधला, की आम्ही सर्व जगातल्या सगळ्या विचारांना आम्ही मान्यताच दिली नाही तर आम्ही त्यांचा आदर पण करतो. ही आमची तेव्हाची भूमिका राहिलेली आहे. 1894 मध्ये विवेकानंदांनी इतक्या 150 वर्षापूर्वी जे सांगितलं त्याचा सरसंघचालकांनी पुनरुल्लेख केलेला आहे आताच्या या भाषणामध्ये. तीच आपली भूमिका आहे. आणि सरसंघचालकांनी दिल्लीच्या एका भाषणामध्येही म्हटलं की मुसलमानों के बिना हमारा हिंदुत्व अधूरा है. अगर हम सबको समावेश नहीं कर सकते तो वो हिंदुत्व नहीं है. हिंदुत्व नहीं रहेगा. त्यामुळे हे सर्वसमावेशकता हेच हिंदुत्वाचं सर्वात मोठं लक्षण आहे. आणि त्याच्यात त्यांनी 2-3 गोष्टी सांगितल्या की स्त्रियांप्रती दृष्टिकोन, मातृवत परदारेषु, किंवा आपल्या समाजामध्ये सर्वत्र कृतज्ञता भाव, परोपकार भाव, स्व पाहणे. रवींद्रनाथांनी जी स्वची व्याख्या केली, स्वदेशीची व्याख्या केली, योगी अरविंदांनी जे सांगितलं, तर हे स्व म्हणजे हिंदुत्व आहे. त्यामुळे केशरिया, भगवा असे वेगवेगळे कलर नाही आहे. हिंदुत्व सर्वसमावेशक येतो. आणि त्या अनुषंगानं मला शंकर गायकरांना प्रश्न विचारायचा आहे. शंकरराव, हिंदुत्वाचे वेगवेगळे रंग काढून हिंदुत्वाच्या नव्या नव्या दावेदाऱ्या समोर केल्या जात असताना दुसऱ्या बाजूला हिंदूंमधल्या विविध घटकांना वेगळं वेगळं करून हिंदू समाजाला अधिक विस्कळीत करण्याचे प्रयत्न कोणाकडून होत आहेत का? हे सुद्धा धर्माधारित राजकारणाचाच एक वेगळ्या प्रकारचा अनुभव देणारं प्रकरण आहे का? शंकर गायकर.
असं आहे की प्रत्येक ह्या सगळ्या विषयाची, जसं आता वंजारी साहेब म्हटले, हे जातीपातीच्या विषयामध्ये सगळ्या राजकारणी मंडळीने हा एकसंध हिंदू असलेला जो आहे ना, स्वतःच्या अस्तित्वाकरता त्याचं विभाजन केलं, स्वतःच्या अस्तित्वाकरता त्याचा उपयोग केला. आणि याच्यामुळे खरं हिंदुत्व जे आहे, जे सगळ्यांना घेऊन, समानतेला घेऊन, म्हणजे राम मनोहर लोहिया असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या देशामधले असे जे विचारवंत आहे, ज्यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व, ते जे हिंदुत्व आहे हे खऱ्या अर्थाने हिंदुत्व आहे, ज्या त्यामध्ये समाजाचा विकास साधलेला आहे. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे की समजा जगाच्या नकाशावर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हिंदू किती आहेत? असून असतील 100 कोटी. हे 100 कोटी हिंदू एकसंघ राहिले तर कोणाचं काय बिघडणार आहे? नाही, म्हणून विश्व हिंदू परिषदेचा प्रयत्न तोच आहे की हा सर्व समावेशक हिंदू म्हणून देशाच्या बाहेर सुद्धा आम्ही जे काम करतो विश्व हिंदू परिषद म्हणून, त्याचा अर्थच हे आहे की सर्व समावेशक हिंदू आज एकत्र असला पाहिजे, एका विचाराने चालला पाहिजे, एका दिशेने चालला पाहिजे, तरच या देशाचा, या राष्ट्राचा, या धर्माचा विकास आहे. ही विश्व हिंदू परिषदेची धारणा आहे. वेळेची मर्यादा आहे. मला पटकन भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसाठी एक एक प्रश्न उपस्थित करायचा आहे. आपल्यासोबत शिवराय कुलकर्णी आहेत. शिवरायजी, तुम्ही आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आज राजकीय भूमिकेसाठी एकमेकांच्या समोर आलेला असलात तरी वैयक्तिकरित्या मला ठामपणे असं वाटतं, आणि हे सगळ्यांना मान्य आहे की तुम्ही दोघंही राष्ट्रविरोधी नाही. तुमच्या दोघांच्याही मनामध्ये भारत आहे आणि भारताच्या दृष्टीनं असलेलं स्थान अबाधित आहे. मग आत्ताच्या घडीला तुम्हा दोघांनाही धर्म महत्वाचा का वाटावा? वारंवार भाषणांमध्ये धर्माची चर्चा का करावी? राष्ट्राची चर्चा का होऊ नये? आधी शिवराय कुलकर्णी, त्यानंतर श्याम देशपांडे. प्रसादजी, अतिशय सुंदर प्रश्न आहे की शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पार्टी दोन्ही पक्षांमध्ये भारत विरोधी भूमिका नाही, हे जे तुम्ही म्हणता. माझं याच्या पुढे जाऊन असं म्हणणं आहे की या देशामध्ये राजकारण करण्यासाठी जेवढे काही पक्ष आहेत, या सगळ्यांनी भारत प्रेमाचीच भूमिका ठेवली पाहिजे, किंबहुना बहुतांश लोकांमध्ये ती आहे. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये एकमेकांच्या विरोधात लढणं हे लोकशाही सुदृढ होण्याचं लक्षण असतं. पण यांच्यामध्ये आपला मुळात लढाच प्रसादजी हा जो आहे की तुम्ही राष्ट्रद्रोही शक्तींशी हातमिळवणी करून भारतामध्ये फूट पाडण्याची, समाजामध्ये फूट पाडण्याची जी वृत्ती आणि जो विचार प्रसारित केला जातो त्याच्या विरोधामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित होतो. आम्ही या राज्यातल्या महाआघाडी शासनाच्या त्रुटी, उणिवा आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा दाखवण्यासाठी आम्हाला हिंदुत्वाचा मुद्दा मांडण्याची गरज नाही. कोरोनामध्ये या राज्य सरकारने काय केलं, कायदा सुव्यवस्थेची काय अवस्था आहे, महिलांची अवस्था काय आहे. वेळेची मर्यादा असल्याने आपला मुद्दा मी इथेच थांबवतो. पटकन शामराव देशपांडेंना विचारतो. शामराव देशपांडे, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यातला शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. मुद्दा काय जन्माला आला तर शिवसेना कालपर्यंत राष्ट्रवादी होती, आज ती राष्ट्रवादीच्या सोबत आहे. शिवसेना काल राष्ट्रवादी होती, आज राष्ट्रवादी आहे आणि उद्याही राष्ट्रवादी राहील. आणि राष्ट्रवादी पार्टी ही राष्ट्रविरोधी नाहीये, ती पण राष्ट्रप्रेमानेच काम करतात. प्रत्येकाचे विकासाचे आणि देशाकडे बघण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे असू शकतात, पण सातत्याने महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रात आल्यापासून भारतीय जनता पार्टीने हाकाटी सुरू केली की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. आम्ही केलं की हिंदुत्व सोडलं, यांनी केलं की ते चालतंय. असं नितीश कुमारच्या बाबतीतही पाहिलं आपण, मेहबूबा मुफ्ती मोहम्मद शहीदच्या बाबतीतही पाहिलं, चंद्रबाबू नायडूच्या बाबतीतही पाहिलं. वास्तवामध्ये सातत्याने आपल्याला सोयीचं सापेक्ष राजकारण भारतीय जनता पार्टी करते आणि साफ म्हणून भुई झोपटून लोकांच्या मनात असं रुजवण्याचा प्रयत्न करते की आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्हालाच हिंदुत्वाचा ठेका दिलेला आहे. हे वास्तव नाही, हे फक्त लोकांच्या नजरेला आम्ही आणून देतो आहोत. ठीक आहे. आपल्याला शेवटची एकच गोष्ट सांगतो की या देशामधलं सगळ्यांचं प्रतीक असणारं प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये होतंय, त्याचं टाळा कोणी उघडला हो? त्यावेळेला पंतप्रधान होते राजीव गांधी. मी आज तुम्हाला म्हणलं तर तुम्ही म्हणाल की तुम्ही काँग्रेसची तळी उचलताय का, पण त्यांच्याबद्दल कोणी चांगला नाही बोलत. वेळेची मर्यादा आहे शामराव. हे होता वादग्रस्त,
शामराव, वेळेची मर्यादा आहे, माफ करा मला. वेळेची मर्यादा असल्यामुळे सगळ्यांना थांबावं लागतं. मात्र तुमचा मुद्दा पोहोचला. तुमचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पार्टीला तुम्ही आरसा दाखवता आहात, त्यांनी हिंदुत्वाचं राजकारण दुटप्पी भावनेनं करू नये असं सांगता आहात. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचा स्वतःचा दावा आहे की शिवसेनेनं राष्ट्रविरोधी शक्तींच्या सोबत जाऊन राष्ट्रवादी असल्याचा दावा करू नये. चर्चेला इथे थांबावं लागतंय कारण वेळेची मर्यादा आहे. लक्षवेधीमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.